यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करताना हे दोन फॉर्म्युले जास्त महत्त्वाचे. दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचा. कोणता? वेग बरोबर अंतर भागिले वेळ, आणि त्याच्यापासून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. तर याच्यामध्ये एक नवीन संकल्पना आपल्याला दिसते, ती म्हणजे कोणती? सरासरी वेग. तर सरासरी वेग म्हणजे काय? तर सरासरी वेग जर आपल्याला एक्सप्लेन करायचा असेल, सरासरी वेग, तर आपण काय म्हणू? जो आपण कन्सेप्ट पाहिला होता त्वरण एक्सेलरेशनच्या वेळेस, त्याच्यामध्ये आपण काही आरंभ वेग आणि नंतर अंतिम वेग अशा दोन संकल्पना पाहिल्या होत्या. त्या दोन वेगांचा जो काही बेरीज असेल त्यांची त्या बेरजेला आपल्याला 2ने डिवाईड करायचं. हे आपल्याला काय मिळालं? तर सरासरी वेग. आता सरासरी वेग आपल्याला मिळाल्यानंतर अंतर जो हा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं ते ती व्हॅल्यू पुट करायची. अंतर आपण एस कन्सिडर केला. सरासरी वेग आपल्याला मिळाला किती? यू प्लस व्ही डिवायडेड बाय 2, आणि हा जो वेळवाला टी आहे तो ॲज इट इज इथे घेतला. बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे, आपण पहिलं समीकरण पाहिलं. पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला काय मिळालं? तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बरोबर. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती. आता ही जी व्हीची व्हॅल्यू आहे, ही व्हीची आपल्याला व्हॅल्यू ही कुठे पुट करायची? या समीकरणामध्ये, इथे या जागी. मग आपण काय होईल? आपलं समीकरण काय बनेल? एस इज इक्वल टू यू प्लस ही व्हीची व्हॅल्यू काय टाकणार आता? यू प्लस ए टी ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2 इंटू टी. ओके. आता हे इथं समीकरण काय बनेल? एस इज इक्वल टू 2u प्लस ए टी डिवायडेड बाय 2 इंटू टी. त्याच्यानंतर 2ने आता आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल? एस इज इक्वल टू यू प्लस 1/2 ए टी मल्टिप्लाय बाय टी. आणि टीने जर आपण आता आतमध्ये या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. हे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन म्हणजेच आपलं गतिविषयक दुसरं समीकरण. दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण एक्सप्लेनेशन आपल्याला कोण विचारणार नाही, परंतु एक आपल्याला आयडिया असावी की कशा प्रकारे आपण डिराईव्ह केलं, हे इक्वेशन आपलं कसं आलं. हे इक्वेशन पाठ करून ठेवा, कारण आपल्याला याच्यावरून प्रॉब्लेम देखील सोडवायला येतील, किंवा तुम्हाला डायरेक्टली गतिविषयक दुसरं समीकरण, तिसरं समीकरण, पहिलं समीकरण असं विचारण्याची देखील दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे समीकरणं लक्षात असणं जास्त गरजेची आहेत. नेक्स्ट आपण बघूयात गतीचं तिसरं समीकरण. या तिसऱ्या समीकरणामध्ये देखील आपल्याला महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे कोणतं? पहिलं समीकरण आपण जो डिराईव्ह केला तो. पहिलं समीकरण काय आहे? तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बरोबर. याच्यावरून टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. टीची व्हॅल्यू कशी काढणार? या यूला इकडे पाठवला, यू इकडे पाठवल्यानंतर आपल्याला काय मिळेल? ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. इकडचं पॉझिटिव्ह जाऊन तिकडे मायनस झाला. त्यानंतर व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए इज इक्वल टू टी. बरोबर. हा ए जो आहे तो इकडे जाऊन आपल्याला डिव्हिजनमध्ये जाईल, मल्टिप्लिकेशनवाला. तर ही आपल्याला टीची व्हॅल्यू देखील मिळाली. आपल्याला माहिती आहे सरासरी वेगचा आपण मागाशी पाहिलं. सरासरी वेग बरोबर काय? आरंभिक वेग अंतिम वेग यांची बेरीज डिवायडेड बाय 2. तर आपल्याला माहिती आहे सरासरी वेग, त्याची आपण व्हॅल्यू काढली होती. काय? सरासरी वेग बरोबर यू प्लस व्ही डिवायडेड बाय 2. बरोबर. आता तुम्हाला सरासरी वेग म्हणजे ही व्हीची व्हॅल्यू मिळाली, इथे टीची व्हॅल्यू मिळाली. आता अंतरचं जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी इंटू टाईम, याच्यामध्ये या दोन टर्मिनॉलॉजीचा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. तसं यू प्लस व्ही डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय व्ही मायनस यू डिवायडेड बाय ए. बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ह्या दोन टर्मिनॉलॉजी जर अंशामध्ये पाहिलं, त्या दोघांचाच गुणाकार बेरीज आणि दोघांचीच वजाबाकी आहे. त्यामुळे आपण काय केलं? इथे 2as इज इक्वल टू यू प्लस व्ही इंटू व्ही मायनस यू. ओके. तर याच्यामध्ये हे जे 2a जो आहे तो मल्टिप्लाय आहे, आणि तो आपण अंश छेदामध्ये मल्टिप्लिकेशन करून त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलं. इथे डिव्हिजनमध्ये असताना इथे आल्यावर ते मल्टिप्लिकेशनमध्ये आलेलं आहे. ओके. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे गणिताचा, जो म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर. इथे तुम्हाला त्याच पद्धतीने दिसतंय. इथे तुम्ही ॲज इट इज घ्या. 2as इज इक्वल टू व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू. बरोबर. यांचा जर आपण या इक्वेशनचा वापर केला तर आपल्याला काय दिसेल? 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हा जो यू स्क्वेअर आहे इथला, हा जर आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलं तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. मग इक्वेशन काय बनेल आपलं? 2as प्लस यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर.
हेच इक्वेशन आहे आपलं, हेच इक्वेशन आहे गतिविषयक तिसरं समीकरण. कशा प्रकारे सोडवलं पुन्हा एकदा बघून घ्या. कशा प्रकारे आपण एक एक टर्म पूर्ण डिराईव्ह करत गेलो आणि आपल्या इक्वेशनपर्यंत पोहोचलो. तर असं हे गतीचं तिसरं समीकरण आपण डिराईव्ह केलं. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की कोणीही हे एक्सप्लेनेशन विचारणार नाही, पण आपल्याला एक अतिरिक्त माहिती असणं गरजेचं आहे. कशा प्रकारे हे डिराईव्ह झाले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. फक्त पाठ आपल्याला हे करायचं आहे. ओके, हे गतिविषयक समीकरणं जसं आपण पहिलं पाहिलं, दुसरं पाहिलं, तिसरं पाहिलं, तिन्ही समीकरणं पाठ असणं गरजेचं आहे. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम देखील विचारले जाऊ शकतील, गणितं देखील सोडवायला येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला तयारी आपली असणं गरजेचं आहे. सो हे पहिलं समीकरण, हे दुसरं आणि हे तिसरं समीकरण आपली व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहेत. ओके, डिराईव्ह कशी केली ती एकदा बघायची असतील तर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघू शकता. पुढचं आपण फायनल आपल्या या सेशनच्या टप्प्याकडे जातो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे, त्याचबरोबर गणितीय उदाहरणं देखील पाहायची आहेत. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, जेणेकरून याच प्रकारचे आणखी व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. सो तुम्ही एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा. सो आपण पाहूयात काही प्रश्नांचं विश्लेषण आणि कशाप्रकारे आपले कन्सेप्ट आपल्याला युजफुल ठरत आहेत ही सगळे प्रश्न सोडवताना आणि गणितं सोडवताना. पहिलं गणित आहे, एका कारचा ब्रेक 6 मीटर स्क्वेअर त्वरण पुरवतो, कारण मीटर स्क्वेअर हे मीटर पर स्क्वेअर हे आपलं त्वरणचं एकक आहे, युनिट आहे, त्याच्यामुळे ते तिथे करेक्ट करून घ्या. त्यानंतर ती कार 108 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर तिला थांबवण्यासाठी किती अंतर लागेल. आपल्याला काढायचं काय, डिस्टन्स काढायचं आहे, काय स्मॉल एस काढायचं आहे. आपल्याला दिलेलं काय पहिल्यांदा आपण बघूया. आपल्याला एक्सेलरेशन दिलं आहे, किती दिलं आहे 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे. आता आपण एक संकल्पना सुरुवातीला पाहिली होती, ती म्हणजे कोणती संकल्पना, अशी की ज्यावेळेस शून्यापासून कार काहीतरी 50 फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 50 किलोमीटर पर आवर या स्पीडपर्यंत पोहोचते, म्हणजे गाडी बंद अवस्थेत होती ती चालू अवस्थेत पोहोचते, त्यावेळेसचे जे त्वरण असेल ते पॉझिटिव्ह त्वरण असतं, म्हणजे धनत्वरण असतं, धनत्वरण पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. ज्यावेळेस गाडी काहीतरी स्पीड असेल 50 किलोमीटर तिथपासून ज्यावेळेस शून्यावर पोहोचते, म्हणजेच गाडी काय होते, थांबते, ब्रेक मारते, स्टॉप होते, त्यावेळेसचे जे त्वरण असेल ते निगेटिव्ह असेल, म्हणजेच ऋणत्वरण असते. ओके, आणि ज्यावेळेस गाडीचा वेग जो आहे तो थ्रू आऊट सेम असेल, म्हणजेच त्याला आपण एक समान असं म्हणतो, बरोबर, 50 किलोमीटर पर आवर 50 किलोमीटर आवर एक समान गतीने जात असेल, त्यावेळेस त्वरण काय असतं, शून्य असतं. त्यावेळेस त्वरण काय असतं, शून्य असतं. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. कशा प्रकारे आपण एक्सप्लेन करतोय, ज्यावेळेस गाडी सुरू होते शून्यापासून काहीतरी किलोमीटर अचीव करते त्यावेळेस ते धनत्वरण असतं. ज्यावेळेस थांबते गाडी शून्याकडे जाते म्हणजे स्टॉप होते त्यावेळेस ऋणत्वरण असतं. आणि ज्यावेळेस एक समान गतीने जात असेल त्यावेळेचं त्वरण हे शून्य असतं. ओके, कसं ते त्वरणचं कन्सेप्ट मी समजावून सांगितलं मागे, तो एकदा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, पुढे जाऊ. आपल्याला इथे दिलं आहे एक्सेलरेशन दिलं आहे, किती दिले 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण इथे मी म्हटलं तुम्हाला कारचा ब्रेक इथे तुम्हाला लावताना दिसतंय इथे. ठीक आहे, कारचा ब्रेक लागला आहे आणि त्यामुळे जे त्वरण तयार झाले ते कोणतं झाले, निगेटिव्ह त्वरण तयार झालेलं आहे. ओके, निगेटिव्ह त्वरण तयार झाले हे आपण कशावरून पाहिलं, मी तुम्हाला आत्ताच कन्सेप्ट सांगितलं की काहीतरी स्पीडमधून गाडी येते आणि थांबते म्हणून ब्रेक मारला आहे, तर आपल्याला निगेटिव्ह म्हणजे ऋण त्वरण तयार होतं, ते आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके, हे आपण का ऋण घेतलं याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आत्ता दिलं मी. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की गाडीचा स्पीड जो आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये आहे, बरोबर. गाडीचा स्पीड जो आहे तो 108 किलोमीटर पर आवर, पण आपल्याला जे काही त्वरण दिलं आहे ते आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअर याच्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल स्पीडला मीटर पर सेकंडमध्ये. तर मग 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि पर आवर आहे म्हणून आपण काय म्हटलं 3600 सेकंड म्हणजे 1 तास, हे तर आपल्याला माहीत आहे. मग आपण काय हे एक्सप्लेन सॉल्व करून घेतलं तर 18चा पाढा म्हटलं 18 दुणे 36, 18 पाचे 90 आणि 18 सक 88. आपण जर हे केलं तर हे 60 येतील इथे, बरोबर. 60 का, कारण या 10ने या 6ला गुणलं तर आपल्याला इथे 60 मिळेल छेद 2 बरोबर 30. ओके, 30 आपल्याला स्पीड मिळतं आहे, हे मीटर पर सेकंडमध्ये असणार आहे. आता आपण समजून घेऊ आपल्याला काय विचारलं इथे. आपल्याला विचारलेलं आहे अंतर, किती अंतर
जाईल. आपल्याला गतिविषयक याच्यामध्ये काही नियम माहीत आहेत. कोणते नियम आहेत? गतिविषयक आपल्याला तिसरं समीकरण लक्षात आहे. तिसरं समीकरण आपण आत्ताच बघितलं. काय आहे तिसरं समीकरण? हे v² इज इक्वल टू u² प्लस 2as, बरोबर. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं व्यवस्थितपणे तर गाडी कुठून तरी येते या स्पीडने आणि थांबते, ब्रेक करतो आहे आपण, बरोबर. थांबते गाडी. याचा अर्थ इनिशियल जो स्पीड असेल, इनिशियल स्पीड तो आपला काय असेल? यू काय असेल? 30 मीटर पर सेकंड. आणि थांबते याचा अर्थ व्हीचा स्पीड जो आहे तो 0 असेल, कारण ब्रेक लावून थांबते गाडी, 0 स्पीड होतो आहे. म्हणून इनिशियल स्पीड आपला 30 आणि फायनल स्पीड आपला किती असेल? 0 असेल. ओके. सो व्ही आणि याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं काय? तर एस काढायचं आहे. एची व्हॅल्यू देखील आपल्याला माहीत आहे. व्हीची व्हॅल्यू 0, यूची व्हॅल्यू किती आहे? 30 म्हणून आपण काय करणार? त्याला 30चा वर्ग केला प्लस 2 मायनस 6s. त्यानंतर हे 30 जे आहे वर्ग ते इकडं आपण पाठवला. 0 वजा 900, 30चा वर्ग केला 900 इज इक्वल टू 2, हे 12 होईल कारण यांचा दोघांचा गुणाकार होईल, आणि इंटू एस. आता हे 12 जे गुणाकारात आहे तिकडे गेल्यानंतर भागाकारात होईल, म्हणजे एस इज इक्वल टू वजा 900 भागिले वजा 12, वजा वजा कॅन्सल, 12 × 12, 12 × 5 = 60, 12 × 72, 12 × 37 = 84, आणि 6 60, 12 × 5 = 60 म्हणजे 75. एस इज इक्वल टू 75. आणि हे काय आहे? अंतर आहे म्हणून मीटर. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण कशावरून काढलं? तर आपलं गतिविषयक तिसरं नियम जे होतं, तिसरं इक्वेशन जे होतं, थर्ड इक्वेशन, त्याच्यावरून काढलं. आपल्याला काय काय पाहिजे होतं? व्ही, यू, ए आणि एस. एस तर फाइंड करायचा होता, पण आपल्याला व्ही माहिती होतं कारण गाडी थांबते म्हणजे 0 होतं आहे. इनिशियल जो दिलेलं आहे त्याला कन्वर्ट करून घेतलं आपण मीटर पर सेकंडमध्ये आणि ते वापरलं. आणि ए आपल्याला दिलेला आहे, परंतु ए कसा दिलेला आहे? निगेटिव्ह दिलं. हे कशावरून आपण शोधलं? तर गाडी थांबते म्हणजेच निगेटिव्ह त्वरण, ऋण त्वरण तयार होतं, म्हणून आपण ते निगेटिव्ह घेतलं. आणि इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळतं एस इज इक्वल टू 75 मीटर, हे आपल्याला कळलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आपण बघूया की एक समान वर्तुळाकार गतीमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एखादी वस्तू फिरत असेल तर ही वस्तू संपूर्ण अंतर 5 सेकंदात पूर्ण करते व त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 2.5 मीटर असेल. त्यावरून किती त्वरण लादले जाईल त्या वस्तूवर हे आपल्याला काढायचं आहे. गणित वाचलं, समजलं, कोणता फॉर्म्युला वापरायचा याच्याबद्दल विचार केला, परंतु काहीच आठवत नाही आहे कसं जायचं याच्याबद्दल. तर लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. ज्यावेळेस एक समान वर्तुळाकार गती एक समान गतीने जात असेल त्यावेळेस आपण पाहिलं, जर गाडी शून्यातून काहीतरी अंतर जात असेल किंवा स्पीडने जात असेल तर पॉझिटिव्ह त्वरण म्हटलं होतं. जर ती काहीतरी स्पीडमधून शून्याकडे येते म्हणजे ब्रेक मारते तर काय होईल? निगेटिव्ह त्वरण. आणि एक समान गतीने जात असेल तर शून्य त्वरण, हे आपण पाहिलेलं होतं. मग शून्य त्वरण एक समान गतीने जाते म्हणजे शून्य त्वरण हे आपल्याला डायरेक्ट कळतं आहे. कोणत्याही आपल्याला गणिताची किंवा फॉर्म्युलेची आवश्यकता नाही, डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. त्वरण विचारले तर बरोबर एक समान गतीने जाते म्हणून त्वरण निर्माण किती होतं आहे? तर 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्वरण ॲक्सेलरेशन निर्माण होत आहे. एवढं आपल्याला लक्षात येतं. हे कन्सेप्ट तुमचा क्लिअर होता म्हणून तुम्ही इथपर्यंत जाऊ शकलात, अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये टाईमपास केला असता आणि हक्काचे मार्क गमावून बसला असता. तर अशा पद्धतीचा प्रश्न जरी आला तरी याचं उत्तर हे कन्सेप्टवर असणार आहे, ओके, गणितावर नसणार आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया. याच्यामध्ये 30 ग्रॅम वजनाची एक सायकल स्वाराला त्याची सायकल चालवण्यासाठी 250 न्यूटन एवढं बल लागतं. तर त्वरणाची किंमत त्याने दिली 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सायकलचे चाक आणि यांच्या रोडमधील घर्षण किती असेल हे काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे जे एकूण बल असेल, ठीक आहे, सायकल चालवण्यासाठी सायकल स्वाराला जे काही लागेल आणि घर्षण वगैरे होत असेल तर या सगळ्याचं मिळून एकत्रित बल म्हणजेच घर्षण बल प्लस असंतुलित बल यांची दोघांची बेरीज असते. ठीक आहे, एवढं आपल्याला कन्सेप्ट लक्षात आलं की कळेल. एकूण बल आपल्याला किती दिले गणितामध्येच 250 न्यूटन दिले, बरोबर. घर्षण बल आपण एक्स मानू कारण आपल्याला सध्या माहीत नाही आणि तेच आपल्याला काढायचं आहे. असंतुलित बल म्हणजेच आपला फोर्स, बरं. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. मास आपल्याला दिलं आहे का? एक्स ॲज इट इज.
मास आपल्याला दिले का, तर हो मास किती दिले 30, आणि आपल्याला ए किती दिले, ॲक्सेलरेशन किती दिले 4, बरोबर. जर आपण हे सॉल्व केलं तर एक्स प्लस 120 एवढं आलं, बरोबर. हे 250 ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, या 120ला पण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घातलं म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होणार. एक्स इज इक्वल टू 250 मायनस 120 इज इक्वल टू 130. एक्स काय आहे तर घर्षण बल, आपण त्याच्याऐवजी पुट केलेलं आहे. बल आहे म्हणून न्यूटन, बरोबर. हे घर्षण बल न्यूटन आपल्याला त्याचं युनिट देता येईल. 130 न्यूटन आहे का ऑप्शनमध्ये, हो. तिसऱ्या क्रमांकाचं आपलं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व केलं तर उत्तरापर्यंत जाता येत होतं. ओके, तर लक्षात ठेवायचं नेक्स्ट टाईम जर असं काही आलं तर सोपा प्रोसेस, फक्त बेरीज वजाबाकी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यावरून आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. जशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसे तसे घर्षण बल वाढते, घर्षण बल कमी होते, घर्षण बल शून्य होते, घर्षण बल स्थिर राहते. हे आपल्याला सोडवायचं आहे. याच्यामध्ये काय कळतं की वस्तूची चाल आपल्याला माहीत आहे, वस्तूची चाल जशी असेल त्याच्यामध्येच कशी असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल की इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल घर्षण बल. म्हणजेच आपण लक्षात घेऊ, फॉर एक्झाम्पल एखादा ट्रक आहे, मोठा माल वाहतूक करणारा एखादा ट्रक आहे. ओके, या ट्रकने समजा आपण एका दिशेने चाललेला आहे रस्त्यावरून, या ट्रकने जर करकचून ब्रेक मारला, त्याला समोर कोणतरी एखादा माणूस आल्यानंतर तो ट्रक इथपर्यंत आला आणि त्यांनी करकचून ब्रेक मारल्यानंतर आपल्याला कळतं की त्याचा समजा 50चा स्पीड असेल, 50 km/hचा, आणि माणूस पाहिल्यानंतर त्यांनी ब्रेक मारल्यानंतर त्याचा स्पीड किती झाला, 20चा झाला, किंवा अगदी आपण पकडू 10चा झाला. ठीक आहे, 10 km/hचा, आणि नंतर माणसापर्यंत पोहोचेपर्यंत तो स्पीड 0 झाला, म्हणजे तो पूर्णपणे थांबला. तर अशा पद्धतीमध्ये आपण काय पाहिलं, चाल किंवा त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड काय झाला, कमी झाला. परंतु जे चाकं आहेत, चाकं आणि रस्ता याच्यामधलं घर्षण बल जे आहे ते वाढलं, कारण फ्रिक्शन वाढलं. ब्रेक मारल्यामुळे फ्रिक्शन वाढलं. आपल्याला रस्त्यावर चालताना पण काही ठिकाणी दिसतं की रस्त्यावर टायरची काही चिन्ह उमटलेली पाहायला मिळतात. तर ज्यावेळेस तो ब्रेक मारेल त्यावेळेस ते घर्षण वाढेल. म्हणजेच काय, चाल कमी झाली की घर्षण वाढतं, बरोबर. चाल कमी झाली की घर्षण वाढतं, हे तर लक्षात आलं. मग ज्यावेळेस चाल कमी झाली घर्षण वाढतं, मग इथे काय विचारलं, चाल वाढली तर घर्षण कमी होईल, कारण हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. स्पीड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल काय म्हणतो मराठीमध्ये, व्यस्त प्रमाणामध्ये आहेत. आणि जर डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तर समप्रमाणामध्ये. ओके, तर त्यामुळे वस्तूची चाल वाढत असेल तर घर्षण बल काय होतं, कमी होतं, आणि वस्तूची चाल कमी होत असेल तर घर्षण बल वाढतं. ह्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येतं. ओके, सो अशा पद्धतीने तुमचे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस आणि रिअल लाईफ तुमचं नॉलेज वापरून तुम्ही काय करू शकता, कधी कधी फिजिक्ससारख्या प्रश्नांची उत्तरं काढू शकता. ओके, त्यामुळे तुम्हाला हे इंटेलेक्च्युअल गेसिंग हेच असतं, याच्यापेक्षा व्यतिरिक्त असं वेगळं काही नसतं. काही नॉलेज किंवा काही टॉपर लोकांनी काही वेगवेगळ्या सांगितल्या असतं थेऱ्या, तसं काही नसतं. तुम्हाला जे काही आत्तापर्यंत जगत असताना काही अनुभव आले किंवा काय तुमचं काही ऑब्झर्वेशन्स असतील त्यातून निर्माण झालेलं तुमचं नॉलेज म्हणजेच तुमचं इंटेलेक्च्युअल गेसिंग पेपरमध्ये तुम्हाला उपयोगी कधी कधी पडतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय. त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं की एका दोरीच्या टोकाला एक दगड बांधून फिरवला, 15 मीटर व्यासच्या आकाराचं एक वर्तुळ बनतं आहे, आणि त्याचा स्पीड जो आहे त्या दगडाचा तो किती असणार आहे, 15.7 मीटर प्रति सेकंड. बरोबर. आपण एक वर्तुळ काढून घेऊ आपल्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी, आणि याचा हा केंद्रबिंदू आहे असं समजू, आणि यातून जाणारा हा व्यास आपण काढला. त्याच्यानंतर किती आहे तो, टोटल 15 मीटर, म्हणजे त्याची त्रिज्या किती झाली, 7.5 हे अंतर तर आलं लक्षात. त्यानंतर तो दगड पूर्णतः आपण फिरवतोय. कसा फिरवतोय तर या वर्तुळाकार गतीमध्ये आपण पूर्ण फिरवत आहोत. पूर्ण फिरवत असताना एक फेरी पूर्ण करताना आपल्याला काय समजतं की जे अंतर कापलं जातं आहे ते अंतर किती असणार आहे, त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे, सर्कम्फरन्स आपण ज्याला म्हणतो. हे पूर्ण अंतर वर्तुळाचा परिघ असणार आहे. म्हणून जे आपण इथे लक्षात घेऊ की वर्तुळाचा परिघ बरोबर एकूण कापले जाणारं अंतर म्हणजेच 2πr, एवढं तर लक्षात आलं. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आपल्याला दिले, किती व्हेलॉसिटी आहे, 15.7 मीटर पर सेकंड हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर. डिस्टन्स किती आहे तर 2πr, हे आपण इथे बघितलं ना अंतर 2πr. तर 2πr इथे ठेवलं, टी ॲज इट इज इथे ठेवलं. आता आपल्याला काढायचं काय तर आपल्याला टाईम शोधायचं. आपल्याला विचारलं किती सेकंद लागतील, म्हणून आपल्याला टी इज इक्वल टू
हे जे व्ही आहे ते इकडे येणार आणि टी कुठे जाईल तर या बाजूला बरोबर चिन्हाच्या, म्हणून टी इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय व्ही. आता आपण व्हॅल्यूज पुट करू. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 आणि आरची व्हॅल्यू 7.5. त्यानंतर व्ही आपल्याला दिलं किती 15.7 बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 3×5 15 आणि 14×5 70 असा डायरेक्ट भाग लागतो इथे. आणि त्याच्यानंतर हे जर आपण समीकरण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल 2 गुणिले 7.5 म्हणजे 15, 15 हे 5 ॲज इट इज. आणि याचं जर आपण उत्तर काढलं तर 3 एवढं येतं. 15×5 75. टी इज इक्वल टू 3 सेकंड. 3 सेकंड आपलं आहे का तर हो, दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे हे देखील अशा पद्धतीचा जरी प्रश्न विचारला तरी पण गडबडून जायचं नाही. आपल्याला परीघ टोटल अंतर किती असेल तर परीघ आणि 2πr आणि मग व्हॅल्यूज आपल्या शोधायच्या. काय कोणता फॉर्म्युला बसेल तो आपण बघायचा आणि त्याच्यानंतर फक्त गणितीय एक्सप्लेनेशन 0 मिनटामध्ये तुम्हाला हे उत्तर काढता येतं. ओके. नेक्स्ट आपला जो आहे तो म्हणजे कोणता, जर एखादी 50 किलोग्रॅमची वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल आणि वर्तुळाचा परीघ हा 12.56 मीटर असेल, जो 6.28 सेकंदात पूर्ण केला जातो, तर अभिकेंद्री बल जो आपण बघितलं सेंट्रीपिटल फोर्सची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, mv² डिवायडेड बाय आर. ओके. हा आपल्याला फॉर्म्युला आहे. तर आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स काढायचे, मग पाहिजे काय काय तर इथे तुम्ही बघू शकता एम पाहिजे, व्ही पाहिजे आणि आर पाहिजे. आपण बघितलं इथे आपल्याला दिलेलं काय आहे, एम दिलेलं आहे किती आहे 50 kg. ओके. पहिली तर आपली गरज भागली. त्यानंतर व्ही काढायचा आपल्याला दुसरा. व्ही काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथे तुम्हाला बघायचं आहे व्ही म्हणजेच काय असतं, तुम्हाला जसं माहिती आहे की टोटल डिस्टन्स अपॉन टाईम. टोटल डिस्टन्स काय असेल 2πr असतो बरोबर. आणि 2πr म्हणजेच काय परीघ, हे टोटल अंतर आहे. टी टोटल अंतर किती 12.56 हे तुम्हाला इथे दिलेलं आहे परीघ बरोबर. 2πrची व्हॅल्यू इथे टाकली आणि नंतर टी किती आहे 6.28 हा इथे तुम्हाला टाईम दिला आहे. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला किती मिळेल 2 मीटर पर सेकंड एवढं उत्तर मिळेल. म्हणजे व्हीची व्हॅल्यू पण तुम्हाला मिळाली. एम इथे ऑलरेडी दिलेला आहे. आता आपल्याला काय शोधायचं आहे तर आर शोधायचं आहे. आर शोधायचं म्हणून आपण इथे बघू शकता 2πr बरोबर 12.56 हे तुम्हाला इथे पाहू शकता. आता ते जर आपण इथे सॉल्व केलं तर आपल्याला समजेल आर इज इक्वल टू 12.56 डिवायडेड बाय 2π. पायची व्हॅल्यू जर आपण इथे 3.14 ठेवली तर आपल्याला समजेल 3 × 3 आणि 3 × 12. आरची व्हॅल्यू काय येईल 2 4 म्हणजे 2. आर काय आहे 2 मीटर. म्हणजे आर मिळाला, व्ही मिळाला आणि एम पण मिळालेला आहे. आपल्याला तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये आवश्यक असणाऱ्या टर्म्स तिन्ही मिळाल्या आहेत. आपण जर ते आता फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर आपल्या लक्षात येईल सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू एम किती आहे 50, व्ही किती आहे 2 त्याचा स्क्वेअर आहे आणि नंतर आर किती आला आहे, आर पण 2 आलेला आहे. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला लक्षात येईल 2 आणि हे किती आहे तर 4 आहे. 2 4 ह्या 2ने 50ला गुणलं किती येईल 100 न्यूटन. फ्रिक्शन हे सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणून न्यूटन हे त्याचं एकक 100 आहे का आहे. इथे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर असेल. एवढंपर्यंत लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सोपी गणित आहेत, फक्त फॉर्म्युले लक्षात आले पाहिजेत. कोणकोणते फॉर्म्युलेज आहेत आणि कोणकोणत्या टर्म्स दिलेल्या आहेत, कोणत्या काढायच्या आहेत, अशा पद्धतीने जर गेलं तर उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. याच्यानंतर आपला जो काय आहे गतिविषयक काही नियम आहेत ते आपले नियम पाहायचे आहेत आणि त्याच्यानंतर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन या संकल्पनेकडे आपल्याला जायचं आहे. आजचं सेशन इथेच संपतंय. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर आपले काही टेलिग्राम चॅनल आहेत त्यांना देखील तुम्ही त्याचप्रमाणे व्हिजिट करू शकता. ओके. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.